तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनेलवर, डिजिटल दुनिया मराठीवर। तर या व्हिडिओला तुम्ही नक्की कंप्लीट वॉच करा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा माहिती सांगणार आहे की फोन पेचा ऑटो पे तुम्ही कशा प्रकारे बंद करू शकता। तर या व्हिडिओला नक्की पूर्ण वॉच करा आणि जर तुम्ही चॅनेलवर न्यू विजिट करत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आधी इथे मी सिंपल फोन पे ऍप्लिकेशनला ओपन करून घेतो। फोन पे ऍप्लिकेशनला आपण जसं ओपन करून घेऊ तसं तुमच्या समोर बघा असा एक नॉर्मल इंटरफेस येणार। आता मोस्ट ऑफ द टाइम इथे बघा युजर्स या ऍप्लिकेशनला फक्त स्कॅन अँड पे साठी यूज करतात। जास्तीत जास्त लोक तर याच्यासाठी जिथे या ऍप्लिकेशनला यूज करतात, पण त्यामध्ये बघा काही ऍप्लिकेशन असे असतात जिथे आपण आपला ऑटो पे स्टार्ट करून ठेवतो। आता बहुतेक असे ऍप्लिकेशन आहेत जे फक्त बघा 1 रुपयाचा जो पण ऑटो पे आहे ना तो स्टार्ट करून घेतात, त्यानंतर आपले अचानक पैसे कट होऊन जातात। तर हे जे अचानक पैसे कट होतात या पैशांना कशा प्रकारे आपल्या बँक अकाउंट मध्ये रिटर्न आपण घेऊ शकतो, याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। सर्वात प्रथम आता बघा ऑटो पे कसा बंद करायचा आहे, तर तुम्हाला इथे प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे। प्रोफाइल वर क्लिक केल्यानंतर तुमचा नंबर आणि तुमचा बँकेचा QR कोड इथे तुमच्या समोर येणार। आता मी इथे त्याला ब्लर केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला सिंपल इथे बघा मॅनेज पेमेंटचा ऑप्शन बघायला मिळेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे सिंपल तुम्हाला परत एकदा असे खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी सर्वात आधी माझा नेट जो आहे ना तो मी ठीक करून घेतो आणि बघा इथे परत मी मॅनेज पेमेंट वर क्लिक करतो। आता इथे तुम्ही चेक करू शकता, इथे तुम्हाला मोर ऑप्शन्स मध्ये ऑटो पेचा ऑप्शन बघायला मिळणार इथे सेकंड लाईन मध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त ऑटो पे जे आहेत ना ते तुम्हाला इथे बघायला मिळतील। जसं तुम्ही बघू शकता ऑन गोईंग आणि इथे अर्काइव्ड असे 2 ऑप्शन तुम्हाला मिळतील। त्यानंतर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा मी नेटफ्लिक्स वर असं क्लिक करणार। नेटफ्लिक्स वर इथे मी जसं क्लिक केलं तर तुम्ही चेक करू शकता नेटफ्लिक्स मध्ये माझा 199 रुपीजचा ऑटो पे स्टार्ट आहे, ज्याला मी आता तुम्हाला बंद करून दाखवणार आहे। तर तुम्हाला सिंपल बघा इथे पुशचं ऑप्शन बघायला भेटेल। पुश वर तुम्हाला क्लिक नाही करायचं आहे। पुश वर तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही त्याला 1 महिना थांबवाल, एक वीक थांबवाल, असं काहीतरी ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। पण पूर्णपणे डिलीट करण्यासाठी डिलीट ऑटो पे वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला सिंपल कन्फर्म वर तुम्ही जसं क्लिक कराल ना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो पण UPI पिन असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर बघा आता मी सिंपल इथे माझा UPI पिन जो आहे ना टाकून घे। तर तुम्ही इथे बघू शकता वर मला मेसेज आलं आहे, यू हॅव सक्सेसफुली रिवोक्ड मॅन्डेट ऑन नेटफ्लिक्स। तर इथे मी नेटफ्लिक्सचा जो पण ऑटो पे स्टार्ट होता त्याला डिसेबल केलेलं आहे। आणि अशाच प्रकारे जे पण काही ऑटो पे तुमच्या फोन मध्ये स्टार्ट असतील ना त्यांना तुम्ही बघा ऑफ करू शकता। आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन की जे गरजेचे ऑटो पे नसतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर बंद करून टाका। जसं बघा आता इथे चालू आहेत, ते मला माहित आहेत कशाचे ऑटो पे आहेत, तर इथे मी ते चालू ठेवणार। बाकी इथे बघा निर्णय तुमचा असणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बघा आता ऑटो पे जर तुम्हाला बंद करता येत नाही तर हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट वॉच केला असेल तर तुम्ही इझी प्रकारे फोन पे मधून ऑटो पे बंद करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही ऑटो पे बंद करा आणि आपले पैसे सेव्ह करा। धन्यवाद। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑल वर सेट करा।